दुचाकीच्या अपघातात कदमवाडी सांगलीवाडीतील 81 वर्षीय वृद्ध किसन गणपती चव्हाण यांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी राजेंद्र किसन चव्हाण वय 50 राहणार कदमवाडी सांगलीवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार धडक देऊन पळून गेलेल्या दुचाकी स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी यांचे वडील किसन चव्हाण हे सोमवारी 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास सांगलीवाडीकडून कदमवाडीकडे ॲक्टिवा मोटरसायकल नंबर MH10 AF 5761 वरून निघाले होते। ते सांगलीत ईश्वरपूरकडे जाणारा बायपास रस्ता क्रॉस करून सिद्धिविनायक चौकात आले असता फल्ले मंगल कार्यालयाकडून MH09Y 8854 या दुचाकीवरील चालकाने त्यांच्या ताब्यातील गाडी भरधाव वेगाने चालवून ॲक्टिवा गाडीत जोरदार धडक दिली। या अपघातात फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्यास, डाव्या पायास, पोटाला आणि नाकाला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झालाय। अपघातानंतर धडक देणारा मोटरसायकल स्वार कोणतीही मदत न करता पळून गेलाय। म्हणून या प्रकरणी फिर्यादी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पळून गेलेल्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय।